ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. आता ॲनाकोंडा म्हणाल तर हे ॲनाकोंडा स्वतः आहेत. गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत. जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ. डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. ॲनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना 2 बोटी दिल्या. म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना 2 बोटी देण्याचं काम केलं. 1.5 कोटीची एक बोट. त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते, घेण्यासाठी नव्हते आले. आता ॲनाकोंडा म्हणाल तर हे ॲनाकोंडा स्वतः आहेत. गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत. आणि या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही. पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत. ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहे.